नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज मी लाल डांगराची भाजी बनवणार आहे, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे मी लसूण घेतलेला आहे, बारीक चिरलेला, मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून, परत इथे थोडासा गूळ घेतलेला आहे, लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर मग चला आपण आता ही भाजी बनवायला घेऊया. तर इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे मी. तेल कडकडले थोडेसे की त्यामध्ये जिरं आणि हिंग घालणार आहे थोडासा. तेल थोडंसं जास्तच तापलेलं आहे माझ्याकडनं, माझं लक्ष नव्हतं, दुसरीकडे होतं माझं लक्ष जरा. हिंग काही पडलेला नाही आहे, जाऊ दे. तर इथे म्हणजे आता लसूण टाकणार आहे. बारीक चिरलेला लसूण, त्यानंतर आपण मिरच्या पण लागलीच टाकून घेणार आहोत. 2 मिरच्या घेतल्या होत्या फक्त मी. थोडं हिरवी मिरची टाकली का टेस्ट थोडीशी चांगली लागते, म्हणून ही भाजी एकदम सोपी आहे आणि ही भाजी साधीच चांगली लागते. ते शेंगदाण्याचं कूट आणि मटेरियल आणि मसाला टाकून ही भाजी चांगली नाही लागत एवढी खास, त्याच्यामुळे ही भाजी साधीसुधीच छान लागते. हे झाल्यानंतर मी मसाला टाकल्यावर लगेचच ते फोडी टाकून घेणार आहे. अर्धा किलो डांगर घेतला होता मी, त्याची ही भाजी आहे. तर यामध्ये थोडंसं मीठ आणि गूळ घालून घेणार आहोत आपण. चांगलं मिक्स झालं की तो जो गुळाचा क्यूब दाखवला होता तो मी ठेचून घेणार थोडंसं आणि ह्यामध्ये टाकणार आहे. खूपच छान लागते ही भाजी. थोडीशी कोथिंबीर मी आवरून ठेवलेली आहे, थोडीशी टाकते आहे. इथे मी बारीक केलेला गूळ घालून घेणार आहे. बारीक म्हणजे ओबडधोबडच थोडासा कुटून घेतला मी, तो ब्रेक करून घेतला. तर थोडंसं मीठ घालते आणि थोड्या वेळासाठी याची वाफ काढून घेते. याला अंगचंच खूप पाणी असतं, म्हणून आपण याच्यात पाणी घालणार नाही आहेत. चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे मी इकडे. खूप छान कलर पण छान दिसतोय बघा भाजीचा. आता माझे काही दिवसासाठी व्हिडिओ बंद होते, त्याचं कारण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कालच्या परवाच्या. तर आता मी परत बिझी होणार आहे, म्हणून आता जेवढं जमेल तेवढे मी व्हिडिओ टाकणार आहे. आता आपण भाजी चेक करून घेऊ. अजून थोडीशी शिजायची बाकी राहिलेली आहे. थोडंसं अजून एक वाफ काढावी लागणार आहे. अशी ठेवली नुसती झाकून तरी पण त्याची वाफ भरणार आहे. बघू शकता, हे बघा शिजलेली आहे भाजी. नक्की थोडंसं झाकून ठेवूया आपण आता याला, गॅस बंद करून. इकडे झालेली आहे आपली भाजी रेडी. आता आपण एका बाउलमध्ये त्याला काढून घेऊया. अशा प्रकारे ही भाजी माझी रेडी आहे डांगरची. चपातीसोबत खूप छान लागते. तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण बनवून बघा, कमेंट्सद्वारे कळवा कशी आहे. खूप सुंदर वास येतोय. चला तर मग आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चला मग आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.